मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात ठरवते की आपण दिवसभर किती प्रोडक्टिव्ह आणि फोकस राहू. पण मग आता प्रश्न हा येतो की दिवसाची सुरुवात करायची कशी, म्हणजेच आपलं मॉर्निंग रुटीन काय असलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये एक असं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे जे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही दिवसभर प्रोडक्टिव्ह आणि फोकस राहाल. आणि जर तुम्ही प्रोडक्टिव्ह आणि फोकस राहाल तर तुमचे कामं नीट पूर्ण होतील, तुम्ही काम प्रोडक्टिव्हली कराल. आणि जर काम प्रोडक्टिव्हली कराल तर तुम्ही खूप लवकर सक्सेसफुल बनाल. आणि त्यासाठी हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. सो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात जी होते ती होते आपल्या सकाळी उठण्याच्या टायमिंगवरनं. पण जर प्रोडक्टिव्ह आणि फोकस फील करून घ्यायचं असेल तर आपल्याला सकाळी लवकर उठणं खूप जास्त गरजेचं आहे. मग त्यासाठी मॉर्निंग रुटीनमध्ये पहिली गोष्ट जी ॲड करायची आहे ती म्हणजे वेक अप अर्ली. सकाळी लवकर उठा. बघा, आपण जर सकाळी लवकर उठलो, पहिली गोष्ट आपल्याला टाइम जास्त भेटतो. म्हणजे आपण जर जास्त झोपतोय तर आपलं 1 तास 2 तास का होईना वाया जात आहे, तो आपल्याला भेटतो. त्यानंतर सकाळचं जे वातावरण असतं ते एवढं भारी असतं की त्यामुळे आपल्याला स्वतः फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढायला खूप जास्त हेल्प भेटते. सकाळी जर लवकर उठले तर तुम्ही शांतपणे तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. बघा, जेव्हा लेट उठता तेव्हा घाईघाईमध्ये सगळं आवरणं, घाईघाईमध्ये सगळं करणं. मग मला सांगा, असं जर जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही फोकस कसं राहाल? फोकस राहण्यासाठी काय लागतं माहिती आहे? शांतता. फोकस राहण्यासाठी लागतो एक मन. पण जर तुम्ही सकाळी लेट उठता आणि मग त्यानंतर घाई करता सगळ्या गोष्टीला, मग तुमचा फोकस कसं काय वाढेल? पण मित्रांनो, एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची आहे. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर सुद्धा, म्हणजे खूप दिवस तुम्ही सकाळी लवकर उठणं ट्राय करताय, 15 दिवस झाले, महिना झाला, पण तरीही तुम्हाला प्रोडक्टिव्ह वाटत नाही आहे, फोकस फील होत नाही आहे, मग त्याचा एक प्रॉब्लेम असू शकतो, तो म्हणजे तुमची बायोलॉजी. आता बघा, बायोलॉजीनुसार 2 ग्रुप्स पडतात. एक म्हणजे अर्ली बर्ड आणि एक म्हणजे नाईट आऊल. आता नाईट आऊल असे लोक असतात ज्यांना नाईटला प्रोडक्टिव्ह जास्त वाटतं, फोकस जास्त वाटतं. आणि अर्ली बर्ड असे लोक असतात ज्यांना सकाळी लवकर उठल्यावर प्रोडक्टिव्हिटी जास्त असते आणि फोकस जास्त असतो. तर आता या दोन्हीमधले तुम्ही कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. त्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. आजपर्यंत लेट उठतच आला असाल, पण तुम्ही सकाळी उठून पण बघा. जर 15 दिवस 20 दिवस उठल्यानंतर सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नसेल, तुम्हाला गळेलपणा येत असेल, आळस येत असेल खूप जास्त, तर मे बी तुम्ही नाईट आऊल असू शकता. आता हे तुम्हाला स्वतःला डिस्कवर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ठरवू शकता मॉर्निंग रुटीनमध्ये तुम्हाला सकाळी उठण्याचा टाईम किती ठेवायचा आहे. तर मित्रांनो, मॉर्निंग रुटीनमध्ये दुसरी गोष्ट जी ॲड करायची तुम्हाला ती म्हणजे मेडिटेशन. आता बघा, आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवणं. आणि त्यासाठी लागते आपल्याला शांतता, त्यासाठी लागतं आपल्याला माइंड आपलं एका जागेवर आणणं. आणि त्यासाठी खूप जास्त फायदेशीर जी गोष्ट आहे ती म्हणजे मेडिटेशन. बघा मित्रांनो, आपल्या माइंडमध्ये काही ना काही कायम चालत असतं आणि त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि त्यामुळे आपला फोकस कमी होतो. बट आपल्या माइंडमध्ये जे काही चालते ते सगळं काढून आपल्याला एका जागी फोकस आणण्यासाठी मेडिटेशन गरजेचं असतं. आता मेडिटेशन खूप प्रकारचं आहे. तुम्ही ब्रीदिंगवर फोकस करू शकता. तुमच्या सराउंडिंगमध्ये जे काही चाललंय ते ऐकणं, याला सुद्धा मेडिटेशन म्हणतात. तुमच्या आतमध्ये जे काही चाललंय ते समजून घेणं, याला सुद्धा मेडिटेशन म्हणतात. बघा, मी 3 टाईप सांगितले आता. एक तर तुम्ही ब्रीदिंगवर फोकस करा, नाही तर दुसरं तुम्ही तुमच्या विचारांवर फोकस करा, पण त्यांना इंटरप्ट नका करू. असं नाही की मी हा विचार का करतोय, जे काही विचार येत आहे ते येऊ द्या, तुम्हाला समजू द्या, तुम्ही स्वतःला समजून घ्या की नक्की होतंय काय. आणि त्यानंतर तुमचा फोकस ऑटोमॅटिक वाढायला सुरुवात होते. ही गोष्ट मी स्वतः ट्राय केली आहे. मी स्वतःच्या विचारांवर फोकस करतो, त्यांना इंटरप्ट नाही करत, काहीच नाही. हळूहळू खूप सारे दिवस झाले मला मेडिटेशन करतोय आणि हळूहळू माझा फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त वाढते. आणि मेडिटेशन करण्याचं एक सर्वात मोठं रिझन मित्रांनो, बघा, आजकाल रील्स, शॉर्ट्स असे व्हिडिओज आपण बघतो. म्हणजे ते किती मिनिटाचे राहतात? 1 मिनिटाचे राहतात. त्यामध्ये आपण 30 सेकंद बसतो आणि आपण स्क्रोल करतो. मग बघा मित्रांनो, आपला जो अटेन्शन स्पॅन आहे तो खूप जास्त कमी होऊ राहिला. आधी तरी काही लोकांचा अटेन्शन स्पॅन 1 मिनिट, 2 मिनिट, 7 मिनिटापर्यंत होता आणि आता तर रिसर्चनुसार तो अटेन्शन स्पॅन फक्त 7 ते 8 सेकंद राहिलेला आहे. मग एवढ्या 7 ते 8 सेकंद फक्त आपण जर फोकस करू शकतो तर मग उपयोग काय? त्यासाठी गरजेचं आहे मेडिटेशन. मित्रांनो, तिसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे डे प्लॅनिंग. बघा, आपल्याला जेव्हा माहीत असतं की आपल्याला काय करायचं आहे, आपला फोकस ऑटोमॅटिक लागतो, आपण ऑटोमॅटिक त्या गोष्टीमध्ये प्रोडक्टिव्ह होतो. नाही तर बघा, एक सिनॅरिओ घेऊन चाला, तुम्हाला माहीतच नाही आहे की तुम्हाला करायचं आहे काय. मग तुम्ही काय होतं की दिवसभर इकडे तिकडे बघताय की करायचं काय, किंवा समज ठरवलं काहीतरी करतो आता, पण काय करायचं. मग ठरवणार की बुक्स वाचू, नाही नको, माझं वर्क राहिलं ते करू, नाही नको, PPT बनवायची ती बनवू, नाही नको. खूप साऱ्या गोष्टी येतात ना डोक्यात. डोकं आधीच कन्फ्यूज होऊन जातं. त्यानंतर परत तुम्हाला ते करायला सुरुवात केली का मग आठवतं, अरे यार, ती गोष्ट याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, ती करू का, मग ती करायला घेतो आपण.
मग विचार करा अशा वेळेस फोकस कसं काय राखेल, कसं काय तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. त्यासाठी डे प्लॅनिंग करा. म्हणजे दिवसात तुम्हाला कोणते 3 इम्पॉर्टंट टास्क करायचे ते लिहून ठेवा. कुठेतरी एक छोटीशी जागा करू शकता किंवा वही असेल तिथे तुम्ही लिहून ठेवू शकता. रोज तुम्हाला ते दिसलं पाहिजे, तुमची डे प्लॅनिंग रोज दिसली पाहिजे. रोज सकाळी उठून डे प्लॅनिंग तुम्हाला करायची. म्हणजे काय होतं, जेणेकरून आपल्याला कळतं की मला ही गोष्ट करायची आहे. यामध्ये तुम्ही टाईम ब्लॉकिंग ही जी टाईम मॅनेजमेंट टेक्निक आहे ती सुद्धा वापरू शकता. तुम्ही ठरवू शकता की मला ही गोष्ट या वेळेत करायची. म्हणजे आपलं डोकं एकदम क्लिअर असतं की मला या वेळेत ही गोष्ट करायची आहे आणि त्यामुळे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी वाढायला खूप जास्त मदत भेटते. मित्रांनो, चौथी गोष्ट मॉर्निंग रुटीनमध्ये ॲड करा ती म्हणजे थोडीशी एक्सरसाइज. आता बघा, खूप जणांना एक्सरसाइजचं नाव ऐकूनच कंटाळा येतो, पण एक्सरसाइजची हॅबिट बिल्ड करायची असेल तर ॲटॉमिक हॅबिट हे जे पुस्तक आहे त्यावर पूर्ण प्लेलिस्ट बनवली आहे. तुम्हाला कोणतीही हॅबिट लावायची असेल किंवा सोडायची असेल ते पुस्तक खूप जास्त फायदेशीर आहे. ते व्हिडिओ जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्की असेल. तर परत पॉईंटवर येऊया. बघा, सकाळी एक्सरसाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, आपली जी बॉडी बनली आहे ती बनली आहे हालचाल करण्यासाठी, मूवमेंट्स करण्यासाठी. पण आपण कायम बसून असतो, कायम आपलं डेस्क जॉब्सचे जर कामं असतील तर मग आपला फोकस नाही वाढत, प्रोडक्टिव्हिटी नाही वाढत, गळेलपणा येतो, कंटाळा येतो आणि मग त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. बघा, जेव्हा तुम्ही सकाळी एक्सरसाइज करता बॉडीला थोडीशी मूवमेंट भेटते आणि बॉडीमध्ये ब्लड फ्लो वाढतो. जेव्हा ब्लड फ्लो वाढतो तेव्हा ब्रेनपर्यंत ब्लड चांगलं पोहोचतं. जेव्हा ब्रेनपर्यंत ब्लड चांगलं पोहोचतो, ब्रेन चांगलं वर्क करतो. ब्रेन चांगलं वर्क केलं तर फोकस चांगलं होतं, प्रोडक्टिव्हिटी वाढते. सो बेसिक लॉजिक आहे. सो त्यासाठी एक्सरसाइज करणं गरजेचं. आणि एक्सरसाइजचे काय फायदे हे तर तुम्हाला माहितीच असेल. त्यासाठी काय होईना थोड्या वेळ एक्सरसाइज करा. एक तुम्ही 15 मिनटं करू शकता, 20 मिनटं करू शकता. आणि एक्सरसाइज असे नाही की तुम्ही फक्त जाऊन डंबेल्स उचला किंवा खूप जास्त पुशअप्स मारा. तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही वॉकला सुद्धा जाऊ शकता, अर्धा तास वॉक करा, खूप जास्त फायदेशीर आहे. तुम्ही जर रिसर्च बघितलं तर असं म्हटलं जातं दिवसातले फक्त 45 मिनटं जरी तुम्ही वॉक केला ना तरी तुमची बॉडी हेल्दी राहते. आणि मित्रांनो, शेवटची गोष्ट जी तुम्हाला तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे हेल्दी ब्रेकफास्ट. बघा, सकाळी उठल्यानंतर खूप जास्त लोक चहा पितात, कॉफी पितात किंवा काही पण खायला लागतात. तर हा एक सिनेरिओ आहे. आणि दुसरा जो सिनेरिओ असतो तो म्हणजे सकाळी कुणी काही खातच नाही, डायरेक्ट आपला जेवणाचा टायमिंग होतो 12-1 जो काही तुमचा असेल तेव्हा आपण जेवण करतो. बट बॉडीला सकाळी गरज असते एनर्जीची. आणि जेव्हा आपण त्यांना काहीतरी हेल्दी खायला गेलो बॉडी एनर्जी जनरेट करते. एनर्जी जनरेट झाली की फोकस, प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिक वाढते. सो सकाळी काहीतरी हेल्दी खात जा. तर मित्रांनो, मी कोणत्या गोष्टी सांगितल्या हे एकदा परत आठवण्यासाठी कमेंटमध्ये लगेच सांगू शकता की कोणत्या त्या 5 गोष्टी आहे ज्या तुम्हाला तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये ॲड करायच्या आहे तुमची फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. आणि माझं मोटिवेशन वाढवण्यासाठी या व्हिडिओला प्लीज एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.